सज्ज झाला नीलंदाजी मार्ग वरती भरपूर चांगला सामना रंगेल आणि त्यानंतर पाहता आपण चॉकलेट बाय रोशन गिरा यांचा आगमन झालेला आहे. ओहो बाबा 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 बेकार बाबा 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 भांडी कशा शॉट चौका बॅकेट बाडा धमाका जगदीशच्या बॅटमधनं हा चौकार. भरपूर चांगली सुरुवात सध्याच्या घडीला करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिले आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला फुल टॉस वरती फुल टॉल उचल करायचा होता. बाबा बाबा बेकार नको जीव झाला याचा गड्या. देखताय जिलेबी मागताय भजिया काय सांगायचंय. गडी बारीक आहे पण बेकार आहे. नऱ्या गड्या कार्यक्रम पिठा आहे काय सांगायचंय. तुझ्या आयटमला आयु बघत हो का. पुन्हा एकदा तयार सिंगल आली आहे. टोटल पाहता आपण 5 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोरकार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. खोला टाकण्याचा प्रयत्न बॅटची कडा पंचांचा बोर्ड आकाशाकडे परतावा लागेल. शून्याचा बोबला पडत असताना मैदानाच्या बाहेर पहिला झटका लागला टीम. सदा आला आता मैदानाच्या आतमध्ये. सदा सदा ना कदा मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सदा आणि कदा काय सांगायचंय. इसलिए भाई प्यार करना है तो भाई आंटियों से करो. इस लड़कियों में क्या रखा है. लड़की धोखे भी देती है. ओहो आले आले उडा उडा बाबा 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 चिली फिटकारी लेमन गुटका बॉलर मोकार बॅटर ठोकार आल्याला ठोकला षटकार. षटकार ठोकलाय. षटकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण 11 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 11. पाहता आपण बांधणवाडीची पूर्ण कमिटी जगदीश समीर त्यानंतर उमेश त्यानंतर रोहित त्यानंतर पाहिला पण दिलीप पारधी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपला या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पाहता भरपूर विशाल पाहता आपण महेश कांबळे त्यानंतर पाहिला भरपूर चांगली संकल्पना आणि भरपूर चांगला प्रयत्न. ओहो बाबा 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 गेंद मारना चाहते थे वासी में गेंद गई है काशी में. या काय झाला मैदानात बाबा बाबा आनंद सर या काय नको जीव झालाय. ओहो फ्रीट होता संधी होती. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. ओहो मोठा पटका मारण्याच्या प्रयत्नात पडल्यानंतर डीप राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विजावतोय. पहिल्या षटकाचा बाद विकेट संपला गेला. पहिल्या षटकामध्ये टोटल पाहता आपण दापटलावरती दाबा जोडल्या गेल्यात. 14 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. चला टायमर सेट असेल यावरती लक्ष असू द्या कारण फास्टली गेलायचं आपण. चला यानंतर संघ सामना मत मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका साईडला गारमाल आणि त्यांच्या अंगेस फाईट करत असताना संघ श्री मलंगड कोपऱ्याचे वाडी संघ दोन्ही संघाचे संगणक आमच्यापर्यंत लगेच पोहोचायचा.
बांधणवाडीची चिंगमुलकी पाहता पण त्यांची भरपूर मेहनत आहे या मैदानामध्ये, कारण सातत्याने आता सतत पाहता पण एक महिना मात्र ह्या मैदानासाठी भरपूर मेहनत करत असताना पूर्ण कमिटी, त्यानंतर पुन्हा बांधणवाडीचे जे छोटे छोटे मुलं आहेत ना ते सर्व या मैदानासाठी भरपूर सारी मेहनत घेतली आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाजी मार्क वरती, रुपेश आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंगला सज्ज झालाय छोट्या पॅकेट बडा धमाका जगदीशला पाहता आपण. हो रिवर्सचा वापर केला होता, लगा तो आबाद नाही तो बरबाद, आणि या फटक्याला नाव दिलंय दशरथ सरांने येड जवा फटका. येड जवा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि मिस झालाय, मात्र जगदीश डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, यावेळेस मात्र चुकी करत असताना पाहतो गोलंदाज चेंडू गेला सीमा पार, येतोय हा दमदार चौकार. चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून आता डीजे थोडासा लैल मध्ये आलाय, कारण 12 वाजलेत ना, म्हटलं जातं 12 ग आता 12 ग वाजवेन तुझे मी 12, अशी कंबरेत वाकवेन तारा, पंडित मेंगाल कंबरेत वाकवेन मेंगाल. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू थोडासा फेस बदलण्याचा खेळण्याचा प्रयत्न, स्टँड तो थोडासा पाहतो पण पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, जरूर डॉट चेंडूची सांगता राहिली आहे. जगदीश पाहतो आपण डॉट चेंडू खेळत असताना चौकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज. टोटल पाहता आपण 18 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड, 18 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. हो यावेळेस मात्र पंचा माझ्याकडे वळतील, हा चेंडू खराब आहे हेच सांगत असताना अनंत गावंडा सर पाहता आपण, दुसरे पंच पाहता स्वतः आयोजक दिलीप भगत, पंचांच्या भूमिकेमध्ये याही खेळाडूने भरपूर सारा नाव कोरला टेनिस क्रिकेट मध्ये. हो पुन्हा एकदा स्टँड बदलला होता जगदीशच्या माध्यमातून आणि डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता राहिली आहे. टोटल पाहता आपण 19 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक आहेत. या दुसऱ्या षटकाशी पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झाला. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू डॉट. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला गोलंदाज रुपेश. या गोलंदाजाला पाहतो आपण भरपूर चांगली गोलंदाजी, चौकार जरूर आलाय पण कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये. हो गेंद मारना चाहते थे वासिमे, गेंद गई है कासिमे, जखम मांडीला इला शेंडीला झालाय, झाला झाला गड्या बाबा बाबा, अरे बाबा अये देवा काय करू. 2 षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 2 षटकानंतर टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 20 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चला दीपक डीजे ठोकायचा आहे, कारण पंडित मेंगाल तयार आहे नाचायसाठी. देवा दारुकरी मागेले नको. पुन्हा एकदा तारा हो रिवर्स बाबा 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 बेकार. जगदीश गड्या काय खाऊन आलाय तू. जे चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. सध्याच्या घडीला पाहिला पण 24 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 षटकामध्ये 12 होत्या. पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय फलंदाज पाहतो पण जगदीशने चौकार ठोकलाय. टोटल पाहता वैयक्तिक आपण 10 चेंडू खेळलाय, 15 धावावरती वैयक्तिक खेळतोय जगदीश. हो पुन्हा एकदा आगला वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर आलाय जगदीशचा. डॉट चेंडू खेळला आणि यावेळेस मात्र गोलंदाज पाहतो आपण 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रवीला पाहता आपण कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये राहिला. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला, त्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू
पुन्हा एकदा फेकलाय, भरपूर चांगला राहिलाय, टप्पा पडल्यानंतर खाली राहतो चेंडू. डॉट चेंडूची पुन्हा एकदा सांगता राहिली आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू जगदीशला टाकलाय डॉट. जगदीशचा विचार केला ना, टोटल पाहता आपण 12 चेंडू खेळलाय, 12 चेंडू मध्ये 15 धाब्याचं योगदान जरूर दिलाय. त्यामध्ये जास्तीत जास्त डॉट चेंडू खेळलाय जगदीश. पुन्हा एकदा सज्ज झाला, पुन्हा एकदा रिव्हर्सचा वापर केला होता. लगा तो आबाद नाही तो बरबाद. मी मागेही म्हटलं होतं या फटक्याला नाव दिलंय दशरथ सराने, एट जवा फटका. तो फटका मारण्याचा प्रयत्न राहिला होता जगदीश. जरा सांभाळू ना, काय ना गड्या, चुकीच्या जागेवर लागला तर कार्यक्रम व्हायचा, काय सांगायचं. पुन्हा एकदा तयार. हो, या वेळेस मात्र भरपूर चांगला फटका, गॅप भरपूर मोठी आहे, धावाही चांगल्या मिळतील जगदीशच्या बॅटमधनं. हा येतोय दमदार चौकार. थँक्यू पंडित डान्सरला पाहता आपण. 90 नहीं, ये गावठी की पावर है भैया, इसलिए तो ऐसा डान्स करता है भाई. काय चांगला मनोव्यक्त करत असताना पाहता आपण प्रेक्षकांना. हो, वेगाने वेगाने टाकलाय आणि तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. 3 षटकानंतर टोटल पाहता आपण 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे. डीजे दीपक. त्यांच्या आगेस फाईट करत असताना मलंगड कोपऱ्याची वाडी संघाचा संघटक आमच्यापर्यंत लगेच जॉईंट व्हायचा. चला बुबेर उर्फ उर्फ भूषण गिरा यायचं आपण. चला आलाय का, हजीर झालाय. चला लगेच नाणेफेकी करायच्या. विनंती असेल धीरज वर्तक यांना आपल्या हस्ते करायच्या. पुन्हा एकदा सज्ज झाला चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज. गोलंदाजी मारकुट्टी पाहतो आपण. उमेश आलाय स्ट्रायकेटला सज्ज झालाय. फलंदाज सदा ना कदा मारतो बदा. झाला गड्या सदा बेकार. काय सांगायचं होतं, कीपर काय बाब 31 नंबरचा होता, बेकार आहे कीपर. काय सांगायचं आहे, तो काय का तुटून पडतो बोलाव बेकार. भरपूर चांगला प्रयत्न राहिला विकेट किपरच्या माध्यमातून. सिंगल आली आहे टोटल पाहिलं पण. बालाराम पारदे यांच्या हस्ते मात्र नाणेफेकी केली जाईल. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो, मोठा फटका मारायचा होता, मिस टाइम जरूर राहिला. क्षेत्ररक्षण आहे त्याच्या आबाक्याच्या बाहेर पाहतो आपण चेंडू. तोपर्यंत मात्र या 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने पाहतो आपण टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 31 या आकड्यावरती पाहतो आपण. 31 धावा धावपटलावरती जोडल्या गेल्यात. नाणेफेकी जिंकली सध्याच्या घडीला कोपऱ्याच्या वाडी या संघाने. आपला डिसिजन काय असेल आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. भरपूर चांगला फटका होता, 2 धावा जरूर आल्यात. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल का, हो सीमा पार. A1 क्वालिटीचा रामदेव बाबा पतंजली षटकर. आलाय षटकाराच्या मदतीने टोटल पाहत आपण 37 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅक टू बॅक. हा दुसरा धमाका होईल का प्रश्न पडलाय, पण अखेर शेवटच्या मुवमेंटला हा जेट टिपलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ. पकडला या ठिकाणी झटका लागलाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये टीम भरत आलाय. परत बाबा भरत दादा असते नको चालू करा, जोरान चाल वज वज काय नको सांगायचं आहे. हे नको तुझं आल तिथून आलाय का काय. टोटल पाहत आपण आलाय भरत. परत
मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहता आपण दापटला वरती धाबा जोडला गेला सध्याच्या घडीला. टीम उंबर वेडे जाऊन पोहोचला 37 या आकड्यावरती पाहतो आपण. 2 विकेट पाहत आपण. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. भरत पाहत आपण शायकीनला. गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्क वरती सध्याच्या घडीला पाहिला पण. उमेशला पाहता आपण. हो हो खोला टाकण्याचा प्रयत्न झाला गड्या. कार्यक्रम नको जीव झालाय गड्या. बाबा बाबा गड्याला धरला धरला गड्याला. भरत चालला परत मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा झटका लागला टीम उंबर वेडे या संघाला. झालाय पुन्हा एकदा पाहतो आपण. टोटल पाहता आपण 38 या आकड्यावरती पुन्हा एकदा झटका लागलाय. हो गेंद मारना चाहते थे वासी में, गेंद गई है लाइन के बाहर. हे सांगत असताना पंच आम्हाला वाईट पाहतो आपण. सिंगल आली आहे. टोटल पाहता आपण 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती आता टार्गेट सेट होईल मैदानाच्या आतमध्ये. टीम उंबर वेडे या संघाचा, कारण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत संघ पाहतो आपण. बोरटपाडा संघ पाहतो आपण. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम जरूर आलाय. क्षेत्ररक्षण आहे. हो झेल पकडलाय आणि शेवटच्या चेंडूवरती हा झेल. टार्गेट आता मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय. चला यायचंय. बालाराम गिरा यांचं आगमन झालेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय, कारण पाहतो पण उंबर वेडे या संघाने टोटल 39 धाबा बनवल्या. 40 धाबेचा टार्गेट सेट केल्या. चला बोराडपाडा संघ आता फास्टली मैदानाच्या आतमध्ये आता सलामी जोडी पाठवायची आपण, कारण भरपूर चांगली स्पर्धा पाहतो आपण. दोस्ती ग्रुप आता आपण दोस्ती आयोजित ही स्पर्धा पाहता आपण श्री मलंगड चषक, आणि या चषकामध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कारण भरपूर चांगला आयोजन नियोजन पाहता आपण सध्याच्या घडीला. चला क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावायचं, कारण फायटिंग स्कोर मात्र मैदानाच्या आतमध्ये उभा केलाय टीम उंबर वेडे या संघाने. आता गोलंदाजी भरपूर चांगली करावी लागेल. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना संघ पाहतो आपण सध्याच्या घडीला बोराडपाडा हा संघ पाहतो आपण. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे बोराडपाडा संघ. त्यानंतर पाहता आपण या स्पर्धेसाठी भरपूर चिमुकल्याने मेहनत घेतली आहे. सर्वात पहिला उमेश गिरा, त्यानंतर समीर गिरा, त्यानंतर जगदीश आगिवले, आणि त्यानंतर पाहता आपण महेश कांबळे, त्यानंतर रोहित गिरा, त्यानंतर पाहिला आपण रोशन चॉकलेट बॉय, आणि वामन स्वतः आयोजक आहे. वामनची लय मेहनत आहे. आम्ही लय दिवस बघली, काय सांगायचं आहे. आणि त्यानंतर पावशा, त्यानंतर संदेश, कल्पेश, करण, नितेश तर आलात ना. टापो कोट आहे काय माहिती, तो ना आला. बरेच दिवस झाले, तो आतूच दिसलाय. आणि खास करून पाहताना A1 जोडी
गणेश गिरा, रमेश गिरा यांची भरपूर मेहनत आणि सुभाष कांबडीची भरपूर मेहनत राहिली. समीर वाघ तो आमच्या अंगावर पडलाय. त्यानंतर करण वाघ, गौतम गिरा, त्यानंतर रोहित गिरा, सूरज गिरा, त्यानंतर अक्षय गिरा, विशाल गिरा आणि त्यानंतर साहिलला पाहता आपण सरा. चला सामना स्टार्ट करायचा मैदानाच्या आतमध्ये लगेच. बापू गाड्या सोडायच्या आहेत आपण, कारण ढिलं वाहू नका गाड्या हो, ना तर एखादी गाडी अंगावर चढली म्हणजे कार्यक्रम व्हायचा. काय सांगायचं. अरे गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली, गुस्से में देती है गाली फिर भी अच्छी लगती है मुझे साली. फिर अचानक बोली चलो जीजाजी खेलते हैं होली. मैंने भी अपनी पिचकारी निकाली, लाल कर दी, हो गई साडी गिली गिली. चला बापू गाड्या सोडा, बापू गाड्या सोडायच्यात. शॉर्ट टपल्यांचा चेंडू पहिल्या चेंडूवरती आगास, चेंडू उडवलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे भरपूर चांगलं राहिलंय क्षेत्ररक्षण अखर, मात्र शेवटच्या मुवमेंटला चेंडू जातोय सीमा पार, येतोय पहिल्या चेंडूवरती हा दमदार चौकार. थँक्यू समीर गिरा, रोशन गिरा आणि त्यानंतर उमेश गिरा यांची भरपूर, जगदीश आगिवले यांची भरपूर मेहनत आहे. हो बॅकफुटला जाऊन पंच केला, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. चेंडू जाईल सीमा पार, हा बॅक टू बॅक दुसरा धमाका. मलंगड संघ नाणेफेकी जिंकले, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय मलंगड खोपऱ्याची वाडी या संघाने. हा चेंडू पाहतो आपण, खराब पाहतो आपण, कोण नाही कोणचा डाल भात लोणचा नासका चेंडू, नरकातला चेंडू. ओम भट स्वाहा भगनी भागोदरी भगमासी भगभुगे, ओम भट स्वाहा वाईट चेंडू. हो गतीमध्ये मिश्रण, या वेळेस मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय, पाठीमागून चोरी झाली आहे. पहिल्या घडीगारात पहिला आदरा, पहिली साडेसाती निष्ठ पणवते अपशगुन, पहिलाच मुतखडा बाजूला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला, सनी. बाबा 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 सनी ना पण बेकार. सनी आलाय मैदानाच्या आतमध्ये, कारण 40 धाब्याचं पाटलांग करायचं, बॅक टू बॅक 2 चौकार लागल्यानंतर पहिला पण किट आलाय मैदानाच्या आतमध्ये. 9 आकड्यावरती टीम बोराटपाडा या संघाला झटका लागलाय पहिला. चला फास्ट केल्याचा गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण पहिल्या क्रमांकाचा जगदीशला पाहता आपण, गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हो हो बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न राहिलाय, डॉट चेंडूची संख्या राहिली आहे. डॉट चेंडू तर कमी खेळावं लागतील, कारण पाहतो आपण 40 धाब्याचा पाटलांग करायचा आहे, प्रत्येक षटकामध्ये 10ची सरासरी गाठायच्या. सुरुवात तर भरपूर चांगली केली आहे टीम बोराटपाडा या संघाने, कारण अद्याप 4 चेंडू फेकल्यात, 9 धाबा खर्च केल्यात, जरूर एक विकेट जरूर आला. हो हो भरपूर चांगला फटका पाहतो आपण, कार्पेटच्या सहाय्याने जात असताना क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. या चेंडूवरती फक्त सिंगल मिळेल, एका धाब्याच्या पेक्षा काही नाहीये, सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहत आपण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा पाहतो आपण सध्याच्या घडीला.
हो पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू, डीप राहिलाय. अपील जरूर केले या ठिकाणी पाहत आपण. अपील दोन्ही पंच एका जवळ येतील. त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल. पाहता आपण एका साईडला दिलीप भगत आणि एका साईडला पाहता आपण अनंत गामंडा सर. पाहता आपण दोन्ही पंच आता डिस्कस करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहिला आपण आणि हा डिसिजन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवला जाईल. चला टीम मीटिंग नकोया, आपण क्षेत्ररक्षण लावायचा. हा डिसिजन आपल्यापर्यंत योग्य त्या डिसिजन पोहोचवला जाईल. फलंदाज बाद आहे, पंचांचा बोट आकाशाकडे. पाहता आपण बॅटची कडा आणि त्यानंतर संपलाय फलंदाजाचा खेळ. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम बोराडपाडा. आपण थोडासा फास्ट यायचा मैदानाच्या आतमध्ये, कारण पुन्हा एकदा झटका लागलाय टीम बोराडपाडा या संघाला. कारण आता थोडीशी बिकट परिस्थिती पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 10ची सरासरी गाठायची. पहिला षटक संपला गेले. पहिल्या षटकाने तो टोटल पाहत आपण 2 गडी बाद 10 आकड्यावरती जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक आहेत 18 मध्ये बनवायच्यात आता टोटल 30 धावा टीम बोराडपाडा या संघाला. कारण त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संघ पाहतो आपण उंबर वेडे हा संघ पाहतो आपण. भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज जगदीशने. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सज्ज झाला गोलंदाजी मार्कवरती. अदेशाला स्ट्राईक एंडला सज्ज झाला फलंदाज हरेशला. पाहता आपण हरेशला आता जबाबदारी घ्यावी लागेल या मॅच. सनी पाहता आपण. चला फास्ट केलायचं कारण टायमर सेट झाला, यावरती लक्ष असू द्या. टायमर सेट आहे, फास्ट केलायचं आपण. पुन्हा एकदा सज्ज झाला. फुल टॉस वरती फुल टॉल उचल करायचा होता. मिस टाइम राहिलाय जरूर. जगदीश आहे चेंडू खाली, झेल पकडलाय. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम बोराडपाडा या संघाला. तू चल मयाया. मैदानाच्या आतमध्ये चला फास्ट यायचा. जो येणारा फलंदाज असेल ना, आपण थोडासा लवकर तयारी करून राहायचा. त्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आपण. चला क्षेत्ररक्षण लावायचं. उंबर वेडे संघ भरपूर चांगला सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण 10 पाहिल्या. दुसऱ्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली आहे तशी विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम बोराडपाडा या संघाला थोडासा अडचणी जरूर सापडलाय, कारण 40 बनवायच्या आहेत, 10 बनल्यात. अजूनही 30 धाबीची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. गणेशला पाहता आपण. दादिमाचा दत्ता काय करू आता. चल ग बाई. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो आल्या मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. म्हटलं जातं ना, चल ग सख्या पहिली बारी लागला तर लय भारी, ना तर चल घरी. काय सांगायचंय. पुन्हा एकदा पाहतो आपण. डॉट चेंडू खेळत असताना गणेशला पाहता आपण आता डॉट चेंडू आता कमी खेळावं लागतील, कारण याही षटकामध्ये पाहता आपण 10 धावा येणे गरजेचं असेल. हो बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. पंच आमच्याकडे वळल्यात. हा चेंडू थोडासा वाईट पाहता आपण. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण 11 आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. अजूनही पाहता या षटकाचे 4 चेंडू शिल्लक असतील. भरपूर चांगले 2 चेंडू फेकल्यात. त्यानंतर तिसरा चेंडू खराब फेकला गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा दुसरा चेंडू खराब फेकलाय. आता थोडीशी दिशा भरकटलाय का काय गोलंदाज, हाच प्रश्न पडला आता मैदानाच्या आतमध्ये. टीम उमर वेडे या संघाला पाहतो आपण. त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना बोराडपाडा संघ पाहतो आपण. भरपूर चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण. सध्याच्या घडीला 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बोराडपाडा संघ. फुल टॉस भरपूर चांगला फटका. जगदीश भरपूर चांगले राहिले. वाह काय क्षेत्ररक्षण राहिले आणि चालाक चतुर पाहता आपण हा खेळाडू. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्यात. 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 13 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात.
पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्राईक फलंदाज हरीशला पाहता आपण. हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. डॉट चेंडू आता कमी खेळावं लागतील कारण 30 धावेचं पाटलांग करायचं. दुसरा षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकामध्ये 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला, 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. हो झेल पकडला या ठिकाणी. भरपूर चांगलं राहिलंय जजमेंट आणि पुन्हा एकदा झटका लागलाय टीम बोराडपाडा या संघाला. चला प्रवीण पालेखुर्दचा आपल्याला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. जी काय फॉर्मॅलिटीज असेल ती पूर्ण करायची आपण. चला पालेकृत संघाचा प्रवीण आपल्याला विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. विकेट किपर थोडासा बीट राहिलाय. डॉट चेंडूची राहिलाय. शेवटचा चेंडू शिल्लक डॉट राहिलाय. टोटल पाहता आपण 13 या आकड्यावरती जाऊन बोराडपाडा संघ जाऊन पोहोचला. आता समीकरणचा विचार केला 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये बनवायच्यात आता बोराडपाडा संघाला 27 धावा. लगेच स्टार्ट करायचा आहे. हो क्रॉसेस बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिलाय. लाईन मिस राहिली आहे थोडीशी. हेच सांगत असताना पंच वाईट चेंडू पाहता आपण. चला प्रवीण पालेखुर्द आपण कुठे असेल तर लगेच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण आलाय दूरवरनं. तिसऱ्या टप्प्यावरती चेंडू स्टॉप केलाय पाहतो आपण. आणि यावेळेस मात्र पाहतो आपण भरपूर चांगली रनिंग पाहता आपण खेळाडूची. आणि पाहता पाहता या 2 धाबा कंप्लीट झाल्या. 2 धाब्याच्या मदतीने टोटल पाहिल्या आपण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 16 धाबा कारण 40 धाब्याचं पाटलांग करायचं होतं. 40 धाब्याचं पाटलांग करत असताना टोटल पाहिल्या आपण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक आहे 11. 11 मध्ये अजूनही बनवायच्या 24 धाबा टीम बोराडपाडा या संघाला. शांत रीतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. करा आता या षटकामध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे टीम बोराडपाडा या संघाला. कारण पाहता थोडासा सामना फसलाय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. त्याचं एकमेव कारण मात्र भरपूर चांगली सुरुवात केली होती फलंदाज रवी या फलंदाजाने. रवी लवकर बाद झाला. त्यानंतर धाबेला अंकुश लावण्याचं काम केलं. हो यावेळेस मात्र भरपूर चांगला फटका पाहतो आपण. समोर केला भरपूर चांगले राहिले क्षेत्ररक्षण. एका टप्प्यावरती चेंडू फेकला तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला. टोटल पहिले आपण धापटलावरती धाबा जोडल्या गेल्यात. 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. पुन्हा एकदा सज्ज झाला. हो यावेळेस मात्र उडवला चेंडू. भरपूर चांगला फटका. क्षेत्ररक्षण आहे पण त्याच्या पाहतो आपण फलंदाज आहे बाद. भरपूर चांगला जजमेंट राहिलाय. भरपूर चांगला झेल आणि संपलाय पुन्हा एकदा फलंदाजाचा खेळ. झटका पुन्हा एकदा लागलाय टीम बोराडपाडा या संघाला.
मलंगड कोपऱ्याची वाडी संघ नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केल्या पाहतो आपण गारमाल या संघाला. दुसरा सामना पाहता आपण दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, पहिल्या फेरीतला शेवटचा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगला प्रयत्न करावा लागेल. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, भरपूर चांगला फटका पाहतो आपण. क्षेत्ररक्षण नाहीये, चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा संघर्ष महेश चौकार. विचार केला, चेंडू शिल्लक आहेत पाहतो आपण. 8 चेंडू शिल्लक आहेत, 8 मध्ये बनवायच्या 19 धावा. अजूनही सामना हरला नाहीये, अजूनही मैदानाच्या आतमध्ये सामना जिवंत आहे. या वेळेस पाहतो आपण पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे. पुन्हा एकदा झटका लागलाय टीम बोरडपाडा संघाला. हा 6वा झटका. धावा जोडल्या गेल्यात, 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हो, भरपूर चांगला फटका पाहतोय, कायपटच्या सहाय्याने जातो. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण धावपटलावरती धावा जोडल्या गेल्या. 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. समीकरणचा विचार केला, चेंडू शिल्लक येतात तर सध्याच्या घडीला पाहिलो आपण 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 मध्ये बनवायचे 14 धावा. या चेंडूवरती आता हल्ला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज
गणेशच्या विरोधात आता गणेशला फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण हा चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचं आहे. शॉर्ट प्लेनचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता. विकेट किपरच्या माध्यमातून बीट झालाय जरूर. भरपूर चांगला राहिलाय चेंडू. पडल्यानंतर थोडासा डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. जाता हा चेंडूवरती सिंगल आली आहे. टोटल पाहिला आपण 27 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 3 चेंडू आणि 13 धाबेची गरज. 3 तारा 11:15. फटाफट फटाफट चहा ठेव पोरा. हो हो, भरपूर चांगला राहिलाय. पडल्यानंतर डीप राहिलाय. डॉट चेंडूची संख्या राहिली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 मध्ये आता बनवायचे आहेत 12 धाबा. तेरा धाबीची अजूनही गरज आहे. हो, यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उंच गेला. क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडलाय. संपलाय खेळ आता. हा सामना झुंकलाय सध्याच्या घडीला पाहतो आपण उंबरवेडे या संघाच्या माध्यमातून.